नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर सागरशास्त्र ओशनोग्राफी या सागरशास्त्र आणि ओशनोग्राफी या पेपरचा अभ्यास करता विचार करता। मित्रहो, आपण या ठिकाणी महासागराची तळरचना अभ्यासण्याचा प्रयत्न, सागर तळरचना अभ्यासण्याचा प्रयत्न किंवा ओशन फ्लोअर अभ्यासण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। ओशन फ्लोअर किंवा सागर तळरचनेचा अभ्यास करत असताना आपण मागील तासामध्ये सागर तळरचनेपैकी पहिला भाग म्हणजे कॉन्टिनेंटल शिफ्ट, ज्याला आपण भूखंड मंच असं म्हटलेलं आहे, या भूखंड मंच किंवा कॉन्टिनेंटल शिफ्टचा आपण मागील तासामध्ये अभ्यास केलेला आहे। आज आपल्याला या ठिकाणी जो काही दुसरा भाग आहे या सागर तळरचनेचा, तो दुसरा भाग म्हणजे खंडांत उतार। खंडांत उतार, या खंडांत उताराचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। खंडांत उतार, या खंडांतर उताराचा अभ्यास करत असताना यालाच आपण कॉन्टिनेंटल स्लोप असं म्हणतो। या कॉन्टिनेंटल स्लोप किंवा खंडांत उताराचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। मित्रांनो, आपण बघितलं की भूखंडाचा भाग संपला, भूभाग संपला की जो काही समुद्राचा भाग सुरू होतो, त्या की जो समुद्राचा भाग अतिशय मंद उताराचा असतो, की जो पाण्याखाली गेलेला असतो, त्याला आपण भूखंड मंच असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। मग या भूखंड मंच नंतर किंवा भूखंड मंचचा भाग संपल्यानंतर, या भूखंड मंचचा भाग संपल्यानंतर जो तीव्र उताराचा भाग या ठिकाणी सुरू होतो, त्याला आपण खंडांत उतार, त्याला आपण खंडांत उतार असं या ठिकाणी, म्हणजे भूखंड मंचचा भाग संपला आणि जो काही तीव्र उताराचा भाग सुरू झाला, जो काही तीव्र उताराचा भाग त्या ठिकाणी सुरू होतो, त्याला आपण खंडांत उतार असं या ठिकाणी म्हणतो। साधारणतः या भागाची खोली, हा जो काही भाग आहे, या भागाची खोली 200 ते 3000 मीटर पर्यंत आढळते। म्हणजे हा भाग समुद्रामध्ये जवळपास 200 ते 3000 मीटर पर्यंत खोलीपर्यंत, हा समुद्र सपाटीपासूनच्या खोलीपर्यंत आपल्याला हा भाग आढळून येतो। महासागराच्या एकूण क्षेत्रफळापैकी, महासागराच्या तळरचनेच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास 8.55% एवढे क्षेत्र या खंडांत उताराच्या भागाने महासागरामध्ये, जे काही महासागर आहेत त्या महासागरांमध्ये व्यापलेले आपल्याला दिसून येतात। प्रत्येक महासागराचा जर आपण विचार केला तर प्रत्येक महासागरामध्ये खंडांतर उतार आणि त्याने व्यापलेले क्षेत्र यांच्यामध्ये भिन्नता आढळते। पॅसिफिक महासागराचा जर आपण तळरचनेचा भाग जर बघितला तर पॅसिफिक महासागराच्या तळरचनेच्या भागामध्ये जवळपास या खंडांतर उताराने त्या पॅसिफिक महासागराच्या तळरचनेपैकी जवळपास 12.4% एवढं क्षेत्र
त्या ठिकाणी खंडांतर उताराच्या भागाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. पॅसिफिक महासागरामध्ये 7% क्षेत्र आपल्याला दिसतं, 7%. अटलांटिक महासागरामध्ये ते 12.4% आहे. तर हिंदी महासागराचा जर आपण विचार केला तर या हिंदी महासागरामध्ये जवळपास 6.5% एवढं क्षेत्र या खंडांतर उताराच्या भागाने व्यापलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या खंडांतर उताराचा जर आपण विचार केला मित्रहो महासागरातील, तर या खंडांतर्गत उताराचा विचार करत असताना आपल्याला असं आढळतं की सर्व महासागरामध्ये याचा उतार भिन्न स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर यानं व्यापलेलं क्षेत्र देखील कमी अधिक प्रमाणामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी काही महासागरामध्ये याचा विस्तार जास्त आहे, तर काही महासागरामध्ये याचा विस्तार हा कमी असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे सगळ्या महासागरामध्ये विस्तार हा काही एकसारखा आढळत नाही किंवा त्याचा उतारही हा एकसारखा आढळत नाही. साधारणतः खंडांतर्गत उताराचा विस्तार हा 80 किलोमीटर पासून तर 320 किलोमीटर पर्यंत हा आपल्याला या ठिकाणी असलेला दिसून येतो. म्हणजे 80 किलोमीटर पासून तर जवळपास 300 किलोमीटर पर्यंत 320 किलोमीटर पर्यंत सागर तळरचनेच्या भागामध्ये हा खंडांतर उताराचा असणारं क्षेत्र हे आपल्याला महासागरात दिसून येतं. याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की सर्वसाधारणपणे जो काही उतार असतो हा उतार जर आपण या ठिकाणी बघितला तर आपल्याला असं दिसतो की हा उतार सर्वसाधारणपणे 5 अंशापासून ते जवळपास 60 अंशापर्यंत या खंडांतर उताराचा एकंदर उतार असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. यामध्ये जर आपण बघितलं तर स्पेन जवळ साधारणतः याचा उतार 30 अंश एवढा आहे, तर सेंट हेलेना नावाचं जे काही बेट आहे त्या ठिकाणी 40 अंश एवढा उतार त्या जमिनीला त्या ठिकाणी असलेल्या खंडांतर उताराच्या जमिनीला असलेला आपल्याला दिसतो. तर सेंट पॉल या बेटाजवळ, सेंट पॉल नावाचं जे काही बेट आहे या बेटाजवळ असणाऱ्या खंडांतर उताराचा जो काही उतार आहे तो मात्र आपल्याला अतिशय तीव्र स्वरूपाचा दिसून येतो. जवळपास त्या ठिकाणी 62 अंशाचा उतार हा त्या खंडांतर्गत उताराच्या भूभागाला असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अतिशय तीव्र स्वरूपाचा उतार या सेंट पॉल बेटाजवळ खंडांतर उताराला असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे काही ठिकाणी उतार तीव्र स्वरूपाचा आहे तर काही ठिकाणी उतार हा निश्चित कमी तीव्र स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु या भागाचं वैशिष्ट्यच असं आहे की या भागाला उतार हा मात्र असलेला आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने जर बघितलं मित्र हो तर या उताराचा जर विचार केला आपण तर या खंडांतर्गत उतारावर कोणत्याही प्रकारचं संचयन मात्र होत नाही. समुद्रामध्ये जे काही वेगळे पदार्थ असतील त्यांचं संचयन मात्र या खंडांतर उतारावर होत नाही. त्याचं कारणच असं आहे की उतार तीव्र स्वरूपाचा असल्यामुळे त्या ठिकाणावर जे काही पदार्थ पडतात जो ते पदार्थ सरळ त्या उतारावरनं खाली घसरत येतात. त्यामुळे त्या किंवा जो काही गाळ त्या ठिकाणी निर्माण होतो तो सरळ खाली घसरून खाली येतो किंवा वाहून खाली आलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा पद्धतीने मित्र हो हा गाळ पुढे या गाळाचं संचयन पुढे मैदानी प्रदेशामध्ये सागरी मैदानी प्रदेशामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं मित्र हो
हा सागर भागामध्ये, सागर तळरचनेच्या भागामध्ये खंडांतर उतार असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मित्रहो, या सागर तळरचनेच्या भागामध्ये जो काही तिसरा भाग आपल्याला दिसून येतो तळरचनेच्या भागामधला, तो म्हणजे सागरी मैदान. जेव्हा भूखंड उताराचा भाग संपतो आणि सागराचा तळभाग हा सपाट अशा पद्धतीनं, सपाट व सखल अशा पद्धतीनं होतो, त्यावेळेस त्याला सागरी मैदान असं म्हटलं जातं. खंडांतर उतारानंतर समुद्र तळाचा उतार बदलून समुद्र तळ सपाट व सखल झालेला दिसतो, त्यास आपण सागरी मैदान, त्या सपाट व सखल भागालाच आपण या ठिकाणी सागरी मैदान असं या ठिकाणी म्हणतो. मित्रहो, हे जे काही सपाट आणि सागरी मैदाने हे विस्तृत स्वरूपात असतात. साधारणतः या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की या ठिकाणी असणाऱ्या भागाला उतार संपलेला आहे, उतार या ठिकाणी संपलेला आहे, आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर उतार मात्र या ठिकाणी या सागरी मैदानाला नसतो, कारण तो सपाट असा भाग आहे, सखल असा भाग आहे, आणि अशा पद्धतीच्या भागाला मग आपण या ठिकाणी सागरी मैदान असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर मित्र, सागर तळरचनेमध्ये हा सागरी मैदानाचा भाग देखील या ठिकाणी दिसून येतो. सागरी मैदाने विस्तृत व सपाट असतात. सागरी मैदानाची खोली सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर 3000 मीटर पासून तर 6000 मीटर पर्यंत खोल, 3000 मीटर पासून ते 6000 मीटर पर्यंत खोल ही सागरी मैदाने आपल्याला आढळून येतात. सागर तळाच्या एकूण क्षेत्रापैकी या सागरी मैदाने या क्षेत्राने जवळपास 75% क्षेत्र, जवळपास 75% क्षेत्र हे या सागरी मैदानानेच व्यापलेले असते. म्हणजेच सागरी मैदानाचा भाग सागर तळरचनेमध्ये सर्वात जास्त असतो. सर्वात जास्त क्षेत्र हे सागरी मैदानानं या सागर तळरचनेमध्ये व्यापलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मित्रहो, आपण जर महासागर निहाय या सागर तळरचनेतील सागरी मैदानाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की पॅसिफिक महासागरामध्ये जवळपास 80% क्षेत्र हे सागरी मैदानानं व्यापलेलं आहे. हिंदी महासागरामध्ये 80.1% क्षेत्र या सागरी मैदानानं व्यापलेलं आहे. अटलांटिक महासागरामध्ये या सागरी मैदानानं 54.1% क्षेत्र हे व्यापलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे मित्रहो, सागरी मैदाने ही निश्चित सागर तळरचनेमधील एक महत्वाचा आणि मोठा असणारा भाग, क्षेत्राने व्यापलेला भाग असलेला आपल्याला दिसून येतो. मित्रहो, या सागरी मैदानावर थोड्याफार प्रमाणामध्ये उंच वटे देखील आपल्याला त्या ठिकाणी लहान मोठ्या आकाराचे उंच वटे देखील या सागरी मैदानावर आपल्याला दिसून येतात. या सागरी मैदानावर वेगवेगळ्या प्रकारचे निक्षेपाचे संचय, वेगवेगळ्या गावाचे संचय या सागरी मैदानावर झालेले आपल्याला दिसून येते. कारण या सागरी मैदानाला उतार हा नसतो, त्यामुळे वाहून आणलेला जो काही
गाळ असेल, निक्षेप असेल याचं संचय हे या सागरी मैदानावर झालेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्रहो, अशा पद्धतीने हे जे काही सागरी मैदाने आहे, हे सागरी मैदाने प्रामुख्यानं या ठिकाणी आपल्याला दिसून येतात की ज्यांचा विस्तार हा सागर तळरचनेमध्ये सर्वाधिक असलेला आपल्याला या ठिकाणी आढळतो. धन्यवाद.